महाराष्ट्राचा न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। काळी पिवळीचा अपघात, 14 जण गंभीर जखमी। मेहकर काळी पिवळीचा चिंचोली फाट्याजवळ अपघात। भरधाव प्रवासी काळी पिवळीच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा गंभीर अपघात झाला आहे। या अपघातामध्ये 14 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत। काही जखमींवर मेहकर ग्रामीण रुग्णालयामध्ये तर काहींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। ही घटना दुपारी 12 वाजेच्या सुमारास घडली। MS 37 B 6234 ही गाडी लोणारवरून मेहकरच्या दिशेने जात असताना भरधाव वेगात जात होती। यामुळे चालकाचे गाडीवरचे नियंत्रण सुटले। विशेष म्हणजे समोरून कोणत्याही प्रकारचे वाहन नसताना चालकाने थेट गाडी रस्त्याच्या खाली खड्ड्यामध्ये घातली। हा अपघात इतका गंभीर होता की यामध्ये काळी पिवळी गाडी समोरच्या दिशेने पडल्यामुळे संपूर्ण प्रवासी एकमेकांवर पडल्यामुळे एकच आक्रोश झाला। प्रत्यक्षदर्शी ओम प्रकाश राईतकर यांनी सांगितले, अपघात एवढा गंभीर होता, काळजाचा थरकाप उडवणाराच होता। समोरून कोणत्याही प्रकारचे वाहन नसताना चालकाने गाडी रस्त्याखाली का घातली, असा प्रश्न प्रत्यक्षदर्शी ओम प्रकाश राईतकर यांना पडला आहे। प्रवासी एकमेकांवर पडलेले होते, कोणाला काढावे हे कळत नव्हते। रस्त्यावर जाणाऱ्या नागरिकांनी बचाव कार्य केले व काळी पिवळीतून जखमींना बाहेर काढले। महत्त्वाची बाब म्हणजे चालक सुद्धा दबलेला होता, तो जखमी झाला होता। नागरिकांनी चालकाला सुद्धा बाहेर काढले, परंतु चालकाने घटनास्थळावरून पळ काढला व कोण जखमी आहे, कोणाला लागले याची साधी विचारपूस न करता तेथून चालकाने पळ काढला। या अपघातामध्ये 14 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत। 1 तमन्ना भारत शिंदे वय वर्ष 8 राहणार मालेगाव। 2 स्वाती भारत शिंदे वय वर्ष 30 राहणार मालेगाव। 3 दीपाली तुकाराम गायकवाड वय वर्ष 22 राहणार मालेगाव। 4 कामक विष्णू कडे वय वर्ष 61 राहणार सुलतानपूर। 5 खुशी भारत शिंदे वय वर्ष 13 राहणार मालेगाव। 6 संगीता प्रसाद शेवाळे वय वर्ष 70 राहणार वेणे। 7 दीपाली किसन बाजार वय वर्ष 24 राहणार लोणार। 8 रईसाबी शेख रईसुद्दीन वय वर्ष 54। 9 आसमा शेख अमीन वय वर्ष 60 राहणार लेहनी। 10 निर्मला तुकाराम गायकवाड वय 52 राहणार मालेगाव। 11 रोहित शिवरकर वय वर्ष 23 राहणार चिखली। 12 साक्षी रोहित शिवरकर वय वर्ष 19 राहणार चिखली। घटनेची माहिती मिळताच नीरज रायमुलकर यांच्यासह सागर कडभणे, रवी जुनघरे, वरद ठाकूर, सचिन मापारी, तेजस अवस्थी हे मदत कार्यात सहभागी झाले होते। ताज्या बातम्या पाहण्यासाठी आवाज महाराष्ट्राचा या आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअरही करा। आवाज महाराष्ट्राचा न्यूज चॅनलसाठी कार्यकारी संपादक विजय माने।